जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात अमरावतीच्या परतवाडासारखीच तरुणींच्या फसवणुकीची एक धक्कादायक घटना उजेडात आली आहे। एका तरुणानं तरुणीशी मैत्री करत तिचे खासगी फोटो आणि व्हिडिओ काढले। नंतर ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला शरीर सुखासाठी ब्लॅकमेलिंग केल्याचा प्रकार घडलाय। धक्कादायक बाब म्हणजे त्यानं तरुणीला धमकी देत तिच्याकडून लाखो रुपये तसंच सोनंही घेतल्याचं समोर आलंय। हे सगळं प्रकरण अत्यंत गंभीर आहे। पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली असून पुढचा तपास सुरू आहे। व्हिडिओमध्ये पोलीस ज्या तरुणाला घेऊन जात आहेत तोच या प्रकरणातील संशयित आरोपी आहे। यश महेंद्र जैन असं त्याचं नाव आहे। त्याच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यश आणि पीडित तरुणी वैद्यकीय शिक्षण घेत असताना एकमेकांच्या संपर्कात आले। त्यांच्यात मैत्री झाल्यानंतर जवळीक वाढली। नंतर त्यानं व्हॉट्सअॅपवरचे व्हिडिओ कॉल दरम्यान पीडित तरुणीचे खासगी फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले। त्यानंतर हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। त्यानं वेळोवेळी तरुणीकडून पैशांची मागणी सुद्धा केली। तो एवढ्यावर थांबला नाही तर तिला भेटण्यासाठी भाग पाडत त्यानं शारीरिक संबंधांचीही मागणी केली। भीतीपोटी तरुणीनं त्याला फोन पे आणि रोख स्वरूपात सुमारे 8.25 लाख रुपये तसंच सुमारे 90 ग्रॅम सोनंही दिल्याचं तरुणीनं आपल्या तक्रारीत म्हटलंय। सतत त्रास दिला जात असल्यानं अखेर कुटुंबियांच्या मदतीनं तरुणीनं पोलिसांमध्ये धाव घेतली। समोर आलेली आहे की एका मुलीला तिच्याच मित्राने ब्लॅकमेलिंग केलं। तिच्याकडून तब्बल 8-8.5 लाख रुपये 90 ग्रॅम सोनं तिचे अश्लील व्हिडिओ असल्याचं ब्लॅकमेलिंग करून त्याने उकळलेली आहे। काय प्रकार आहे? चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये आपण काल एक गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये एक एबीसी जी पीडित होती तिच्या ओळखीतलाच एक आरोपी आहे यश महेंद्र जैन यांचे त्यांनी म्हणजे आरोपीने पीडितेचे काही व्हिडिओज व्हायरल केले आणि तिला धमकी दिलेली आहे आणि त्यांचे काही प्रायव्हेट ॲक्ट त्याच्यामध्ये देखील त्यांनी शूट केलेले आहेत आणि असं सांगून त्यांनी जवळजवळ 8 लाखाचं पीडितेकडनं आतापर्यंत ब्लॅकमेल करून अशी वसुली केलेली आहे। तर त्याच्यामध्ये आरोपीला आपण अटक केलेली आहे। त्याच्याकडे जेवढे मोबाईल वगैरे होते ते देखील आपण जप्त केलेले आहे। सर, त्या मोबाईलमध्ये काही इतर मुलींचेही आक्षेपार्ह व्हिडिओ फोटो असल्याची देखील माहिती समोर आली। काय करते? तपास चालू आहे। असे काही व्हिडिओज आम्हाला त्याच्यामध्ये प्राप्त होत आहेत, पण तपासाअंती आपल्याला निष्कर्ष काढता येईल। या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी यशला तात्काळ अटक केली आहे। अटकेच्या कारवाईनंतर पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली। त्याच्या मोबाईलमध्ये इतर काही तरुणींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ पोलिसांना मिळाले आहेत। त्याचं आईस्क्रीम पार्लर कॉलेज परिसरात असल्याचं समजतंय आणि त्यामुळे या प्रकरणात आणखी इतर मुलींची फसवणूक झाली आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत। जळगावहून प्रशांत बदाणेंसह ब्युरो रिपोर्ट लोकमत.com।